गावातील समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अनिल कदम, या पुस्तकाचे लेखक सन्माननीय प्रवीण जोशी, त्यांच्या पत्नी आदरणीय श्रद्धाताई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आदर्श सेवाभाव या गावात रुजवला, येला गावचं जे भूषण आहेत ते सन्माननीय डॉक्टर गायकवाड, 8 कथा आणि 6 कादंबऱ्या ज्यांनी लिहून ग्रामीण भागातील एक विक्रम केला ते सेवाभावी डॉक्टर गायकवाड, या समारंभाला उपस्थित याच गावचे सुपुत्र गावकऱ्यासमोर विनम्रपणे आपला गौरव आणि आपली व्यथा वेदना स्पष्ट करताना त्याबद्दलची कृतज्ञतेची भावना ज्यांनी व्यक्त केली. पुण्यातलं मोठेपण गावाच्या दृष्टीनं महत्वाचं मानून सुद्धा गावासमोर विनम्र असणारा डॉक्टर रोकडे, दुसरे पाहुणे आमचे मित्र, इतिहासाच्या पानापानावरती आणि दुर्ग किल्ल्याच्या वास्तवावरती इतिहासावरती प्रेम करणारे प्रकाशक, लेखक, संपादक आणि इंद्रायणीचे प्रमुख संदीप तापकीर, त्या पुस्तकाचं सुंदर प्रोडक्शन ज्यांनी केलं, हे मुखपृष्ठ अत्यंत रेखीव, आखीव, सुंदर अशा प्रकारचं रेखाचित्र, भारताचं एक सुंदर अशा प्रकारचं चित्र त्या मुखपृष्ठावर ज्यांनी छापलं. या पुस्तकातल्या कवितेचं प्रत्येक पान 70 GSM चं जवळजवळ भारी कागद वापरलेला आहे, कुठेही कंजूसपणा केला नाही. असे परिसस्पर्श झालेले गिरीश भांडवलकर, त्याचबरोबर धनगर समाजाचे अंतरंग आपल्या साहित्यातून मांडणारे सन्माननीय संदीप काकडे, ज्यांनी सुंदर असं समीक्षा या ग्रंथाची केली आणि ग्रंथाच्या बाहेरचे प्रवीण जोशी ज्यांनी प्रामुख्याने मांडले, ज्यांनी घरकुलाच्या प्रश्नावरती रान उठवलं, शासनाशी संघर्ष केला, तो संवेदनशील अशा प्रकारचा माणूस प्रवीण जोशी मधला ज्यांनी आपल्या समोर ठेवला, ते त्यांचे मित्र आणि या गावाचे सुपुत्र सन्माननीय कांचनजी, या कार्यक्रमाचं सुंदर संचलन करणारे आमचे नवे मित्र, नास्तविकामध्ये आणि परिचयामध्ये आणि स्वागतामध्ये प्रचंड वेळ गेला, परंतु त्यांचा नाईलाज आहे. पाहुणेच एवढे जबरदस्त आणि एवढ्या मोठ्या संख्येनं हजर आहेत. या कार्यक्रमाची ती शोभा आहे, सर्वार्थाचं ते वैभव आहे. आणि म्हणून संचलन करताना ज्यांची कसरत झाली ते सन्माननीय भारतजी, त्याचबरोबर आपला शिक्षक प्रतिभा संपन्न आहे. पहिलं पुस्तक हौसेचं असेल असं वाटलं, पण तिसऱ्या पुस्तकाच्या वेळेला ज्याच्या प्रतिभा शक्तीचं भान ज्या वरिष्ठ अशा प्रकारच्या शिक्षण अधिकाऱ्याला झाली त्याचं भान आलं आणि ज्यानं मुक्त कंठानं आपलं कौतुक केलं. खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रातला वरिष्ठ अधिकारी वरिष्ठच असतो, शिक्षक कनिष्ठ असतो, पण अशा कनिष्ठ शिक्षकाच्या वरिष्ठ श्रेष्ठ दर्जाच्या प्रतिभेचं गौरव करण्यासाठी इथे आवर्जून हजर असणारे सन्माननीय उपशिक्षणाधिकारी गवरे साहेब, दिनकरराव गायकवाड, त्याचबरोबर उपसरपंच
सन्माननीय राजेश काकडे साहेब, संजीव डोंगरे, राजेश चव्हाण, सन्माननीय गायगुडे, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय रुपालीताई कवयित्री आहेत, अर्चनाताई, सोमनाथजी खरात, पृथ्वीराज चव्हाण, पुंडलिकजी कदम, बापूसाहेब शिलवंत, पत्रकार बाळासाहेब, विश्वनाथ शिंदे, गिरीशजी बनकर, दिगंबरजी, आदरणीय पोपटराव गुरुजी आणि या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. सूत्रसंचालकाची भूमिका ही सूत्रसंचालक फक्त माईकच धरायचा, पण टेबलावरचे सत्काराचे हार समोरच्या लोकांना, प्रेक्षकांना वाईट दिसून येत म्हणून ती गर्दी हटवण्यासाठी स्वतः भान राखून, जाणीव ठेवून कार्यक्रमाची शोभा आणि सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं आपला हात टेबलापर्यंत नेऊन तिथली ती फुलांची आणि शालांची संबंधाची पसारा आहे तो उचलण्याची ज्यांनी जाणीव व्यक्त केली ते सन्माननीय प्रसाद मला फार महत्वाचे ग्रस्त वाटले. असं भान हे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर सन्माननीय तेजश्री काकडे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये सतीशजी, स्मिताजी जोशी, अशोक जोशी आहेत, अमोल यादव आहेत, प्रभुणे सर आहेत, अमोल आणि अभिजित जी आहेत, राहुल शिंदे आहेत, बापूराव गायकवाड आहेत, प्रशांत जोशी आहेत, नितीन निगडे आहेत, किशोरजी आहेत, अक्षय निगडे आहेत आणि सर्व समस्त गावकरी. खरं म्हणजे कोर्ट कचेऱ्या नसताना आणि वादविवाद जिथे असेल तिथे वकील हजर असतोच, पण वादविवाद नसताना संवादाच्या कार्यक्रमाला आज 2-2 वकील हजर आहेत हे मला आश्चर्य वाटलं. न्यायाधीश फक्त या ठिकाणी दिसत नाही, शिक्षण क्षेत्रातली पदाधिकारी, अधिकारी हजर आहेत, महिला वर्ग मोठ्या संख्येनं हजर आहे. त्याचबरोबर सेवाभावी डॉक्टर 2-2, 3-3 डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण प्रवीण हा वकीलच असल्यामुळं कदाचित ते वकील हजर असतील, पण वकिलीचं कुठलंही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची चलाकी आणि बेरकीपणा प्रवीण जोशीच्या निदान कवितेमध्ये तरी नाही. माणूस म्हणून वकिली करताना त्याच्यात तो बेरकीपणा येईल कदाचित, मी त्याची गॅरंटी घेणार नाही, पण कवी मधला हास्य माणूस या ठिकाणी अनुभवताना मला गल्लाटा हा काव्यसंग्रह प्रचंड भावलेला आहे. एका ग्रामीण भागातील या परिसरातील जन्मलेल्या या एका भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातला हा तरुण, या तरुणाच्या सामाजिक कार्यानं, शैक्षणिक कार्यानं प्रभावित होऊन आपल्यासारखं संबंध गावाचं प्रतिनिधित्व, सर्व क्षेत्रातील क्रीम, शेतकरी, कामकरी, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, संस्थेचे चेअरमन आणि वकील डॉक्टरांसह सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यात मुख्य म्हणजे कवीचं कौतुक फक्त 2-4 एखादे प्रेक्षकच करू शकतात. कवीचं कौतुक करायला कवयित्री सुद्धा हजर आहेत आणि कवी पण हजर आहेत. हा दुर्मिळ योगायोग आहे. त्यात मास्तराचं कौतुक मास्तर करत नाही, विद्वानाचं कौतुक विद्वान करत नाही, पण अशा कवीचं कौतुक मात्र या ग्रामीण भागात होतंय. या मला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्या ग्रामपंचायतीच्या प्रातिनिधिक अशा प्रकारच्या सुंदर आटोपशीर हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होताना गच्च भरलेला हॉल मी अनुभवतो आहे. खरं तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही भांडणं संबंध शिवाजी महाराजांच्या काळापासून पुढे चालत आलेली आहे आणि या संबंध आधुनिक महाराष्ट्रात त्याचा शापच लागलेला आहे. आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता फुले, शाहू आंबेडकर विभक्त झालेले आहेत. फुल्यांचा महाराष्ट्र वेगळा, शाहूंचा वेगळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा. दलित वेगळे, एसटी वेगळे, एनटी वेगळे, ओबीसी वेगळे, मराठा वेगळे, ब्राह्मण वेगळे, असा वेगवेगळ्या जातीचा महाराष्ट्र आणि जातीचा भारत उभा राहिलेला आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये या सर्व जातीच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत आवश्यक आहे. तीच भारताची राष्ट्रीय एकात्मता आहे, तीच आजची गरज आहे. ज्या संबंध गरजेला न लक्षात घेता राजकीय व्यवस्था संबंध मोडीत काढून राजकीय नीतिमत्ता संबंध
सत्ता आणि सत्तेचा वापर अत्यंत वाईट कामासाठी वापरण्याची पद्धती सुरू झालेल्या कालखंडामध्ये, भाषा आणि भूमिका अत्यंत किळसवाणी झालेल्या कालखंडामध्ये, संस्कृतीच्या संबंध प्रसारामध्ये एक विकृतीकरण आल्याचा आपण अनुभवतो आहोत. संदीपनी फार सुंदर सांगितले की अराजक माजलेलं आहे. राजकीय अराजक, धार्मिक अराजक, सांस्कृतिक अराजक, सामाजिक अराजक हा गल्लाटा हा फक्त साहित्यातला गल्लाटा नाही, हा राजकीय गल्लाटा आहे, हा धार्मिक गल्लाटा आहे, हा सांस्कृतिक आणि सामाजिक गल्लाटा आहे. आणि या सर्वस्पर्शी अशा प्रकारच्या विषयाला स्पर्श करणाऱ्या, ते संबंध वास्तव प्रखरपणे मांडणाऱ्या आणि अत्यंत संवेदनशील मनानं हे संबंध या पुस्तकाचा संबंध आढावा मी घेतल्यानंतर, वाचल्यानंतर मी प्रभावित झालो. मला असं वाटतं की मी एकच ब्राह्मण असा आहे की बहुजनांनी विना अट मला स्वीकारलं. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम बहुजनांनी, दलितांनी, बौद्धिस्टांनी, मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी, जैनांनी, मातंगांनी, धनगरांनी किंवा कैकाड्यांनी, तुमच्या उपेक्षितांनी, भटक्या विमुक्तांनी फक्त मला स्वीकारलं आणि माझी ब्राह्मण जात मी आडवी येऊ दिली नाही, असा माझा गैरसमज होता. पण हा गैरसमज या ठिकाणी आल्यानंतर दूर झाला. प्रवीण जोशीच्या कवितेची जात कोळी ही अत्यंत अस्सल माणसाची आहे आणि याही संबंध ब्राह्मणाच्या कुटुंबातील माणसानं जातपात न पेरता एक व्यापक अशा प्रकारचे मानवतेचा संदर्भ या कवितेला संबंध लाभलेला आहे. मित्रहो, माणुसकीचा गाव हे इथं मला पुस्तकाने भेट दिलेलं आहे. या पुस्तकाची अर्पण पत्रिका मला प्रभावित करून गेली. प्रवीण जोशीला आई असतील, वडील असतील, आजी आजोबा असतील, बायको आहे, असे काही दिवंगत असतील, पण त्या कुणालाही हे पुस्तक अर्पण न करता ज्याने माझ्या सुखादुःखाचा प्रसंगात कायम साथ दिली, वयाने मोठे असूनही ज्यांनी कायम मैत्रीचे नाव निभावले, त्या शिवाजी एकनाथ पवार या माझ्या दिवंगत मित्राच्या स्मृतीस, जो मित्र आता जिवंत नाही, ज्याच्याबद्दल कुठलाही स्वार्थ भागवण्याची शक्यताच नाही, स्वार्थ साधण्याची शक्यता नाही, अशा मित्राला निस्वार्थ भूमिकेतून हे अख्खं पुस्तक माणुसकीचा गाव काही अर्पण केलेलं आहे. की बिन जातीवादाची किंवा जानवं तोडून त्यांचं माणूसपण बाहेर मुक्त असल्याची ही संबंध माणूसपणाची खूण या अर्पण पत्रिकेत मला दिसली आहे. घरगुती या कविता संग्रहाची या संबंध पुस्तकाची अर्पण पत्रिका ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी झोकून देत अहोरात्र कष्ट करणाऱ्या, एका आदर्श गाव म्हणून गावाची ओळख निर्माण करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या सर्व लोकसेवकांना, या लोकसेवकाच्या पाठीशी उभे राहत त्यांना प्रशासकीय कामात कायम मदतीचा हात देणाऱ्या, दिशा दाखवणाऱ्या ग्रामसेवक बांधवांना तसेच लोकांच्या कामाप्रती हे पुस्तक अर्पण. गावाच्या सेवा करीत ग्रामसेवक अशा प्रकारे ग्रामाची सेवा करणाऱ्या, गावची सेवा करणाऱ्या प्रत्येक हाताला, प्रत्येक कामाला हे पुस्तक अर्पण आहे. गावच्या मातीचा गंध प्रवीण जोशीमध्ये किती मुरलेला आहे याची ही साक्ष म्हणजे ही संबंध गावाच्या प्रेमाची साक्ष आहे. आणि हे पुस्तक तर संबंध अयोध्येच्या येथील श्रीराम मंदिरातील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनकार प्रभू श्रीरामाला प्रेमपूर्वक अर्पण. हा श्रीराम सर्वांचा आहे, हा मुसलमानांचा द्वेष करणारा राम नाही, हा एका पक्षाचा, एका पुढाऱ्याचा, एका पंतप्रधानाचा राम नाही, राजकारण करणारा राम नाही, हा देवत्व आणि संबंध उदार अशा प्रकारची भूमिका जगणारा राम आहे. हा सत्वगुणी आणि सत्यवादी राम आहे. हा प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थिरावला देव रूपातला राम आहे. आणि म्हणून देव हा देव भेदभाव करत नसतो, देवाला धर्म नसतो, जात नसते, देश नसतो. आणि म्हणून हा श्रीराम सर्वांचा श्रीराम आहे. त्या श्रीरामाला हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. या पुस्तकाची संबंध प्रस्तावना एका आदिवासी महिलेने लिहिलेली आहे. माझं आदिवासीवरचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. 22 जवळजवळ तुमराव काय डॉक्टर तुमराव, तुकाराम रोपटे, उषा किरण आत्राम, कुसुम आराम, प्रभू राजगडकर, त्याचबरोबर सगळ्या अनेक मामन शेळमाके, प्रभू राजगडकर अशा अनेक लेखकांच्या प्रती मी पुस्तक लिहिलेलं आहे. या आदिवासी समाजातल्या एका अत्यंत प्रतिभासंपन्न अशा
माऊलीचं या कवयित्रीची ही प्रस्तावना या प्रबंध पुस्तकाला मिळालेली आहे. मला आश्चर्याचा धक्का बसला. ब्राह्मणांच्या किंवा मराठ्यांच्या कुठल्याही बहुजन समाजातल्या विद्वानांच्या प्रस्तावना आदिवासींनी घेतल्या, पण आदिवासीच्या प्रतिभेचं मोल सन्मान करून त्याची प्रतिभा एका उच्च समजणाऱ्या ब्राह्मण वर्गातल्या आमच्या प्रवीण जोशीच्या पुस्तकाला मिळालेली आहे, त्याने घेतली आहे. हा आदिवासी आणि ब्राह्मणाचा संवाद मला अर्थपूर्ण वाटतो. हा संवादच या देशाला वाचवू शकेल. दलित ब्राह्मण किंवा दलित मुस्लिम किंवा ख्रिश्चन ब्राह्मण किंवा ख्रिश्चन बहुजन असे आडवे उभे जे धागे या समाजात पसरलेले आहेत, या सर्व समाजातल्या आडव्या उभ्या धाग्यांची संबंध संवादाच्या रूपानं बेरीज करण्याची भूमिका प्रवीण जोशीची मला दिसते. खरं म्हणजे मी तर संबंध या आदिवासी पट्ट्यात मी राहिलेलो आहे आणि म्हणून आदिवासी प्रतिभेचा सन्मान करण्याची भूमिका या माणसाने घेतलेली आहे, ही मला अत्यंत महत्वाची बाब वाटते. कवितेचा पहिलाच भाग जो आहे तो संबंध कवितेचा परीघ यामध्ये धर्म जात गोतावळा नसे तिच्या ठाई समष्टीची ती नवी कहाणी. ही समष्टीची संबंध 700 कोटीची जनतेची ही कहाणी आहे. ज्याला जात धर्म नाही गोतावळा नाही अशी संबंध माझी कविता इतका परीघ मोठा आहे. ही कविता ब्राह्मणापुरती मर्यादित नाही, ही कविता केवळ बहुजनापुरती मर्यादित नाही, हिंदूपुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरती प्रांतापुरती देशापुरती मर्यादित नाही, विश्वाचा व्यापक नकाशा या कवितेच्या परिघात सामावलेला आहे. आणि म्हणून ही पहिल्याच कवितेतल्या या पहिल्याच पानावरची विश्वात्मक जाणीव या कवीनं पेललेली आहे. खरं तर भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा किती 10 पैशाची जुन्या काळात देत होते, पण मान सन्मान होता. पण ब्राह्मणानं जेवढं वाटोळं केलं तेवढं कुणीच वाटोळं केलं नाही. वर्णव्यवस्थेच्या संदर्भामधली ही संबंध जातीयता जी उतरंड निर्माण केली, त्या उतरंडीच्या संदर्भातलं द्वेष भावना आणि भेदभावना संबंध दलित समाजात बहुजन समाजात रुजली आणि म्हणून ब्राह्मणाला सर्व बाजूला टार्गेट करण्याचा प्रयत्न आज केला जातो. ते काही चुकीचं मला वाटत नाही. ब्राह्मणाला शत्रू मानलं जातं, पण जो ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण आहे तो नक्की शत्रू आहे, नक्की शत्रू आहे. पण ब्राह्मण्यग्रस्त फक्त ब्राह्मणच आहे का? मराठा जातीवादी नाही का? धनगर जातीवादी नाही का? आदिवासी जातीवादी असेल, मुसलमान जातीवादी असेल, तर या सर्वांमध्ये ब्राह्मण्य असतं. आणि म्हणून सर्वांनी पोचलेलं ब्राह्मण्य म्हणजे जातवाद आहे. या जातीवादाच्या विरोधात हा कवी लढतो आहे. धिक्काराची बंधने तिने नाही मानली, तिथे धर्म जातीची बंधने कोण मानली? एक कविताच सत्य माझी, सगळं झूट मानतो. हा पहिला महाराष्ट्रातला ब्राह्मण आहे जो आपल्या कवितेतून पहिल्या कवितेतून सर्व धर्माला झूट अशा प्रकारची तो संज्ञा देतो. सर्व धर्म खोटे आहेत, सर्व जाती झूट आहेत, एक कविता माझी सत्य आहे. कवितेचा आपल्या आतला बुलंद आवाज बाकी मोह माया वगैरे ठगी उरे सारी सारी अशा प्रकारची बाकीच्या दुसऱ्या गोष्टींना दुय्यम स्थान देणारा आणि कवितेला अव्वल स्थान आपल्या आयुष्यात देणारा हा असल कवी आहे. कोणी म्हणे कोंबडीचाच हा डाव होता. पक्षांतराची जी राजकारणातली जी अवस्था आहे, इकडे गेले तिकडे राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, पक्षांतर केली, त्याला बाप चोरला, चिन्ह चोरली, हे काहीही न म्हणता पक्षांतराच्या पातळीवरती तरी एक नाटकी पद्धतीनं एक नाट्य सुंदर अशा प्रकारचं कवितेतलं उभं केलं. कोणी म्हणे कोंबडीचाच हा डाव होता. आपण जरा खाली त्या एकटीला खाता येत नाही म्हणून पक्ष फुटीचा बनाव होता. शरद पवारांच्या बद्दल अशी शंका होती, बरे ते काका पुतळ्याचं नाटकच वाटलं, 6 महिने कळालं नाही, नंतर खरंच फुटल्यानंतर मग शेवटी कळालं की खरंच आता सुनीता त्या पवार ज्यावेळेस उभा राहिल्या त्यावेळेस मात्र पक्क भांडण लक्षात आलं. असं हे संबंध बरोबर ना मांजर ना कोंबडी कुणीच निस्वार्थी नव्हते. सर्वसामान्य मात्र आपापल्या नेत्याची बाजू घेत होते. कोंबडी आणि मांजराच्या पक्षांतराच्या भूमिकेतून माणसाचं पक्षांतर, माणसं किती स्वार्थी आहेत, खोटी आहेत, सत्तेचे लालसी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या कवीनं केलेला आहे. खरं जर नावं घेऊन लिहिली असती तर यांना मार खावा लागला असता. आणि म्हणून ब्राह्मण एकटा जातीचा का तरी आपण सगळा बहुजन समाज किती प्रेम करतो या माणसावरती. ही कविता प्रेम करण्यासारखीच आहे.
मी वेगळा विद्रोही, हा विद्रोह केवळ समतेपुरता नाही, हा धक्काच बसला, समतेपुरता विद्रोह नाही, हा विद्रोह निव्वळ हक्कापुरता नाही, तो गाडी संबंध मानवतेची, त्याला जाती धर्माची लेबल नाही। या विद्रोहाला दलितांनी विद्रोह केला तर त्याला दलित विद्रोह अशा प्रकारचं शिक्कामोर्तब झालेलं, बहुजनांनी विद्रोह केला तर त्याला बहुजन जातीचा संदर्भ आहे। पण या विद्रोहाच्या कवितेला कुठल्याही प्रकारचं लेबल नाही, शिक्का नाही, कारण तो मानवतेची गाडी घालणारा विद्रोह आहे। समतेपुरती फक्त ही विद्रोहाची लढाई नाही, मानवतेच्या सिद्धीपर्यंत ही लढाई जाणार आहे। आणि म्हणून विद्रोह ते मानवतेची लढाई लढत असताना सर्व प्रकारच्या स्थित्यंत ही संबंध तो आवश्यक मानतो। उगाच बसायला नको ही अत्यंत पूर्ण कविता मला अत्यंत महत्वाची वाटते। मित्र, मनुवादाचा पुरस्कार करणारे उरलेत किती? ब्राह्मणावरती मनुवादाचा आरोप केला जातो, तो बरोबर आहे। मनुस्मृती जाळल्यानंतर, नवीन संविधान आल्यानंतर पुन्हा या भाजपच्या सरकारनं, केंद्रीय मंत्रालयानं मनुस्मृती पुन्हा घोषण्याचा प्रयत्न केला नवीन अभ्यासक्रमामध्ये, केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा ओरड सुरू झाली आणि मग ते बाजूला सारलं गेलं। पण केंद्र सरकार सुद्धा मनुवादाचे पुरस्कार करणार आहे आणि म्हणून अजूनही या देशामध्ये मनुवाद संपलेला नाही। गोडसेचा वारसा चालवणारे ब्राह्मण आणि गोडसेचा वारसा घेऊन गांधी हत्येचा पाप संबंध बरोबर, गांधी हत्या बरोबरच होती, त्याचं समर्थन करणारे अनेक संबंध हिंदुत्ववादी लोक गोडसेचे भक्त आहेत। आणि म्हणून असं समजून चालणार नाही की मनुस्मृतीचे संबंध कैवारी उरलेत, किती उरले, अजून उरलेत। मनुस्मृतीची होळी केल्यानंतर ती संहिता जपणारे आज राहिलेत किती, अजून राहिलेत। या ठिकाणी प्रवीण जोशीच्या नियमनाच्या विरुद्ध आहे, त्या कवितेच्या विरुद्ध आहे, अजूनही उरलेले आहेत। कदाचित नसेल कुणी, पण तरी आज तीच पेटलेली आहे। मंबाजी, अनाजी, नथुरामाच्या नावाचे लोणचे पुरून चाखले जात आहेत। हे कलंक आहे। मंबाजी ब्राह्मणा तुकारामाला छळणार आहे, त्याचं समर्थन कधीच कुणी केलं नाही, करू शकत नाही। आणि त्याचबरोबर अण्णाजी जर तो इतिहासातला संभाजीला ठार मारण्याचा संबंध कट कारस्थान करणारा आणि म्हणून हातीच्या पायी देऊन त्याला संभाजी महाराजांनी ठार मारलं असा अण्णाजी जगतो। आणि नथुराम जो महात्मा गांधीतल्या महात्म्याला मारतो आणि संबंध देशाचा मुर्दा पाडतो, या तीन ब्राह्मणांचं समर्थन करणं शक्य नाही। आणि तुम्ही करत नाही, मला पूर्ण कल्पना आहे, पण हे लोणचं पुरवून खातायत आणि संबंध ब्राह्मण समाजाला ते बदनाम करतायत, हे मात्र तुमची वेदना मला बरोबर वाटते। एक अण्णाजी, एक गोडसे आणि एक मंबाजी ही तीनच इतिहासातली उदाहरणं असतात, 3 किंवा अजून 4-5 असतील। तो अजून एक कृष्णाजी प्रभाकर, शिवाजी महाराजांना वार करणारा, तो ब्राह्मणच होता, पण एकच ब्राह्मण, तो तर वकिलाचा तो संबंध, विजापूरच्या दरबाराचा तो वकील होता, तो शत्रूचा वकील होता, तो स्वकीयांचा वकील नव्हता। स्वकीयातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजाशी बेईमान नाही। आणि म्हणून अष्टप्रधानातले 7 प्रधान शिवाजी महाराजांनी आपले ब्राह्मण नेमलेले। इतिहासकार बसले, त्याला विचारा, 7 ब्राह्मण शिवाजी महाराज कसे काय ब्राह्मण प्रधान नेमतात? मग जर ब्राह्मण मारेकरी असते, ब्राह्मण जर वाईट असते तर? आणि म्हणून की 3च लोणचे असे करून संबंध देशातल्या ब्राह्मणाला वेठीस धरण्याचा प्रयत्न आज केला जातो आहे। ही एका ब्राह्मण कवीची वेदना, मी सहमत आहे। या संबंध खंत व्यक्त झालेली या जातीवादाच्या संघर्षात मनात विष पसरवले जात आहे। भट बामण पीठ माग्या म्हणत सारे आम दिवसले जात आहे। पूर्वजांनी केलेलं पाप आताच्या ब्राह्मणाला भीक मागे का म्हणायचं, त्याला टोचणी का देते? मराठ्याला जर वाईट शब्द बोललं, दलिताला वाईट शब्द बोलणं हे गुन्हा ठरतो आणि ब्राह्मणाला वाईट शब्द बोलणं गुन्हा ठरत नाही। हा कसा कायदा आहे? ही कुठे नीतिमत्ता आहे? आणि मग ही खंत लहानपणापासून या माणसाच्या मनात असली पाहिजे। अशा प्रकारची कविता, ब्राह्मणाचं दुःख मांडणारी कविता मी आतापर्यंत मराठी कवितेत कधीही वाचलेली नाही, कधीही अभ्यासलेली नाही। हे एका माणसाचं दुःख आहे। ब्राह्मणी माणूस असतो, त्यालाही वेदना असतात, त्यालाही विचार असतो, पण त्याच्या डोक्यात जर मनुस्मृती असेल तर त्या ब्राह्मणाचं समर्थन मी करणार नाही। आणि या प्रवीण जोशीच्या डोक्यामध्ये मात्र मनुवाद नाही। आणि म्हणून मागच्या चुकासाठी आजच्या पिढीला, मग आमच्या चुकासाठी कुणाला, मग आजच्या चुकासाठी कुणाला, जे पिढ्यानपिढ्या चुका करत राहिल्या,
चुकाचं प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच पिढीच्या माणसाला कशासाठी त्रास द्यायचा? जसं दलितांच्या मुलाला आपण हीन लेखणं चुकीचं आहे, तसंच ब्राह्मणाच्या मुलाला हीन लेखणं चुकीचं आहे. जातीवाद विजत नाहीये, त्या चुकांचा वणवा वर्तमानात शमत नाहीये. कुणीतरी करावी एक नवीन सुरुवात आणि एक जात वर्तमानात. आणि सुंदर अशा प्रकारचं चित्र आहे. शेवटी जे झालं ते विसरून जाऊया, आता तरी एकत्र चालायला हवं. भयानक भ्रामक कल्पनांना देऊन तिलांजली माणुसकीला जपायला हवं. ब्राह्मण दलितापेक्षा मराठ्यापेक्षा माणुसकी महत्वाची आहे, हे या कवीचं सूत्र, या कवितेतलं संबंध विश्वात या कवितेचं सूत्र समान आहे. ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये जो जे वांचिल ते तो लाभो प्राणी जात, ही जी संकल्पना आहे, हे जे सूत्र विचार आहे, ब्राह्मणापुरतं हे नाही. हे पसायदान हिंदूपुरतं नाही, भारतीयापुरतं नाही, जगातल्या 700 कोटी लोकांना लागू पडणारं ते पसायदान हे ज्ञानेश्वर मागू शकतात. ती विश्वात्मकता विचारामध्ये आहे. त्याच विश्वात्मकतेचा वारसा ज्ञानेश्वराच्या परंपरेमध्ये, तोच वारसा चालवण्याचा प्रयत्न हा प्रवीण जोशीतला कवी करतो आहे. परिवर्तन नावाच्या कवितेतलं सुंदर अशा प्रकारचं स्थित्यंतर आहे. कोणत्या धुंदीत तू जगे, नेपोलियन गेला रिकाम्या हाते, कोणाच्या कोठे वाचून कोणाचे आले, परिवर्तन सदाकडे. सतत समाजामध्ये परिवर्तन घडत असतं. अहंकार माणसानं बाळगता कामा नये. मखमली तारुण्य कधीतरी सुरकुत्या उमटे, जिथे विशाल काय नाही टिकले, तिथे तुझे माझे काय उरले. माणसाच्या जीवनामध्ये बदल आवश्यक आहे किंवा स्थित्यंतरही अटळ असतात. माणसाच्या मृत्यूची जाणीव ही या कवीला निश्चित आहे, म्हातारपणाची जाणीव आहे. आणि म्हणून माणसाचं संबंध जीवन हे संपणार आहे, संपत जाणार आहे, ही संपलेपणाची जाणीव या ठिकाणी व्यक्त होते. कवी हा नवा धर्म स्थापन करू इच्छितोय. सगळे नांदवत सुखी, त्या धर्मातले सगळेजण सुखी नांदावे. फक्त ब्राह्मण सुखानं नांदावेत असं नाही, सर्वजण सुखी नांदावे. वाढून भेदाची घरे जावो वारे श्रीमंती गरीबाचे, एक नवीन धर्म स्थापू वाटे. एक नवीन धर्माचं स्थापन करावं असं वाटतं. ज्या वर्तमान प्रस्थापित धर्मामध्ये ब्राह्मण समाजाला एक वरिष्ठ स्थान आहे, सन्मानाचं स्थान आहे. असं सन्मानाचं स्थान असून सुद्धा तो ब्राह्मणी धर्म, तो हिंदू धर्म आपल्याला बाजूला सारून, इस्लाम बाजूला सारून, ख्रिश्चन बाजूला सारून नव्या धर्माची स्थापना या कवीला करावीशी वाटते. आणि म्हणून पुन्हा दुसरं म्हणतो तो एक व्यापक विचार मांडलाय. वधू वराचे सुखात फेरे, नको त्यावेळी काडीमोडीचे जाळे, सासू सासऱ्याशिवाय सुखी राहू पोरे बाळे. संबंध एकत्र कुटुंबाची ही संबंध मूस त्यांनी एकत्र बांधण्याचा प्रयत्न केलाय. नवरा बायकोत पुरेसं नाही, सासू सासरे सुद्धा आवश्यक आहे. नसावी उपासना अनदेवताचे जाळे, एकाही देवताचा देव नाकारत नाही, पण देवतांचं जाळं जे आहे ते नाकारतोय. कर्मकांड नाकारतोय कवी. कर्मकांड, भूतबाधा, अंधश्रद्धा, दागेदोरे सगळे नाकारतोय. सगळे नांदोक बंधुप्रेमी. बंधुप्रेमाला राष्ट्रीयत्वामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे, विश्वात्मकतेचे स्थान आहे. त्या बंधुत्वाला सामोरं जाणारी ही कविता, बचवणारी ही कविता आहे. अशा धर्माने झडकरी यावे, अमंगळ वेदाला दूर सारावे, अंती नांदावे विश्व समाधाने. भारत समाधानानं नांदायचा नाही, विश्वच नांदायचं आहे. ही विश्वात्मक संकल्पना फार तरुण कवीच्या कवितेमध्ये आहे. संकुचित जाणीवेमध्ये अडकलेली कविता, शेतकऱ्यांच्या मुलाची कविता आहे, गरिबांची कविता, दलितांच्या कविता आहे, पण त्या संकुचित मर्यादेमध्ये, जाणीवेमध्ये, भावनेमध्ये अडकलेली आहे. ही कविता व्यापक कविता आहे. आणि म्हणूनच मला महत्वाचे वाटते, बुवाबाजीच्या विरुद्ध हा कवी लिहितोय. लागू नये नादी, करू नये बुवाबाजी, विषाची चाचणी करणे थांबवावी. बुवाबाजी वाईट आहे. असले कसले महाराज समजसी, जे एकाच धर्माला मानती, द्वेष करती दुसऱ्याचा, जाण त्यांचा कट्टरपंथी. कट्टरपंथी साधू आणि महाराज, गोंधू आणि फसवणारे असे गोंधू महाराज हे योग्य नव्हे. एकाच धर्माला मानणारा साधू कधीही साधू होऊ शकत नाही. जे हिंदू धर्मातले साधू जर भगवीच पैसे धारण करून ते जर आपल्या धर्माच्या सोबत दुरा वाहत असतील तर ते बरोबर नाही. साधूला धर्म नसतो, महाराजाला धर्म असता कामा नये, जात असता कामा नये. महाराजाला मदर तेरेसाला कुठे धर्म होता? मदर तेरेसा आणि संबंध बाबा आमच्याला कुठे धर्म होता? आणि म्हणून संबंध विश्वात्मक, विश्वातील रोग्यांची काळजी त्यांनी वाहिलेली आहे. आणि म्हणून सेवाभावी अशा प्रकारचा साधू संत असावा, ज्याला नसे धर्म, धर्म नसे जाती,
जो सदाचरणाचा मार्ग दावी तोच खरा साधू. खरा साधू आणि खोटा साधू याच्यातला फरक यामध्ये निर्णायक मांडलाय. हा कवी किती प्रमाणात किती विषयाला हात घालतो. आपल्या कांचनबाईने सांगितल्याप्रमाणे अनेक विषयाला स्पर्श करणारा कवी, अनेक विषयाची जाणीव आपल्या पोटामध्ये मावून साठवून तो आपल्या कवितेतून व्यक्त करतो. लेखक आणि कवीचं सुद्धा त्यांनी परीक्षण केलेलं आहे. माझी माणुसकी हरवली अशी एक सुंदर कविता त्याच्यामध्ये. मला तर माणूसच धावला नाही, इथं कोणी हिंदू तर कोणी ईसाई. माणूस कुठे आहे? हिंदू भेटला मला, ईसाई भेटला, इस्लाम भेटला, अमुक भेटला, पण माणूस भेटला नाही. आणि माणसाशिवाय मला जगता येत नाही असा हा कवी म्हणतोय. तो शेवटची ओळ तिची महत्वाची आहे. तिच्याशिवाय मला जगायचं नाही, माणुसकीशिवाय मला एक क्षणही जगायचं नाही, नाहीतर माझ्या आत्महत्येचं पाप तुम्हाला सोसवणार नाही. तर मी आत्महत्या करीन. माणुसकीशिवाय जगणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं, मरण बरं. इतक्या माणुसकीला महत्व देणारा हा कवी आता जीवनामध्ये सुद्धा एवढा गोतावळा जमा केला. त्यामध्ये या माणुसकीचाच हा अर्थ असला पाहिजे. जगणं आणि कविता याच्यामध्ये या माणसाची मला काही फरक मला वाटत नाही. मी या प्रवीण जोशीला अगोदर मी ओळखत नाही. कुठेतरी विद्यापीठात एका बसलेल्या कार्यक्रमात ऐकलेलं भाषण आहे. मी त्याला ओळखत नाही आणि मग फोनवर बोलणं झालं. ही कविता पाठवला, काल मी वाचली आणि मी भयंकर प्रभावित झालो. मित्र जरा थांबू, जरा पाहू. अशा प्रकारे धर्माचे सोडा हो, सध्या जाती जातीचं काहूर वाचतंय. 4-2 टाळक्यांच्या नादानं हादोरची पब्लिक भेटते. 2-4 माथे फिरून जातीवादी अशा प्रकारची माणसं, 2-4 दहशतवादी मुसलमान, 2-4 कर्मठ हिंदू, 2-4 कर्मठ इस्लाम आणि ख्रिश्चन. याच्यामुळे संबंध जाती माणसं पेटवली जात आहेत. हे जगाला आणि माणुसकीला पेटवणं कवीला मान्य नाही. लोकशाही सक्षम बनवणारा हा लोकशाहीचा कैवारी कवी आहे. उद्या हेच कायदा बनवती, योजना आराखडे रचती, सक्षम बनवण्या लोकशाही, आरोपी लोक दोन्ही सदनी, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा या संसद यामध्ये कुठेही आरोपी अशा प्रकारचा उमेदवार नको. आणि बहुसंख्य आरोपी, सगळ्या पक्षाचे आरोपी तिथे जाऊन बसले. आता लोकशाहीचं कसं वाटोळ होणार? लोकशाहीचा पंचनामा करणारी अशा प्रकारची आपली ही लोकशाही आहे. लोकशाहीच्या नावाचं कुंकू आहे, पण लोकशाहीच्या विरोधी संबंध राजकीय व्यवस्थेनं संबंध आपला व्यवहार चालू ठेवलेला आहे. आणि म्हणून हा व्यभिचार हा थांबवला पाहिजे. आणि म्हणून आठवड्याचा बाजार निवडून करी तसाच निवडून दे 5 वर्षाचा कारभारी. भाजी जरी निवडायची असली तरी बाई निवडत भाजी घेते, बाजूला सारखे त्यातलं कटपट. मग आपण लोकशाहीमधली माणसं निवडताना आपण का विचार करत नाही? हा विचार त्या ठिकाणी लोकशाहीच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न हा कवी मांडतो आहे. मला मरण यावे, तुझेच जयगीत, तुझीच भक्ती, एक तुझी तूच सत्य आणि अविनाशी. आपल्या राष्ट्रावरती, आपल्या भूमावतीवरती किती प्रेम आहे या माणसाचं, हे संबंध या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं एक कविता आहे. मित्रपक्षातली जिवंतपणी आपल्या बापाला खाऊ पिऊ घालते, त्याला शिव्या घालतात. नवीन पिढी तर भयंकर नालायक निर्माण झाली. कुठून जन्माला घातला असं आई बापाला वाटू लागतो की पिलगड आपण जर जन्माला घातली नसते आवडात तर बरं झालं असतं, असा अनेक आई बापाला पश्चाताप होतो. त्या दृष्टीने ही कविता जगतात कुठे असते कल्पना, आपल्यालाही 10वा 13वा कावळा शिवेल का, आपल्या पिंडाला कावळा शिवेल का, हा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. त्यांच्यासाठी कावळ्याला भरवण्यापेक्षा घास आताच मुखात घालू द्या 4 गोड घास. मेल्यानंतर कावळ्याला खाऊ घालण्यापेक्षा जिवंतपणे बापाला खाऊ घाला म्हणजे ते महत्वाचं ठरेल. की सेवा घडेल ते पुण्य घडेल. बाप मेल्यानंतर कावळ्याला खाऊ घालण्यात कोणता पराक्रम आहे? अशा प्रकारची जीवनातल्या, समाज जीवनातल्या, कुटुंब जीवनातल्या, राजकीय जीवनातल्या विसंगतीवर ही कविता कोरडे उठते. मला आश्चर्य वाटले की हा कवी खरा म्हणजे प्रेम कवितेशिवाय कवी नसतोच. आणि मग प्रेम कविता कशी नाही या कविता संग्रहामध्ये? फार मोजक्या 1-2 कविता मला दिसल्या, ती सुद्धा फार महत्वाची आहे. आणि बायकोवरचं प्रेम असो, प्रेयसीवर प्रेम केलं की मला सांगता येत नाही. कॉलेजमध्ये असताना शिकल्या बऱ्याच बघतो, BA झालाय, MA झालाय, आणि पण लग्न केव्हा झालं माहिती, लग्नाच्या अगोदर लफडा असेल की मला सांगता येत नाही. तशी कविता झालेली नाही. कदाचित त्याचा वाचन होईल, त्या कवितेतून उच्चार होईल आणि मी उघडून दाखवेल म्हणून ती कविता लिहिली नसावी असं मला वाटतं. निसर्गाची सुंदर कविता. देत जावे, हसत गावे, सगळ्यांनी जगावे, मनसोक्त जगण्यासाठी, एकमेकांचे व्हावे सोबती, जन्म कुठे रुसल्या भोगण्यासाठी.
जन्म रुसण्या भोगण्यासाठी नसून तो संबंध आनंद लुटण्यासाठी असा आहे. आता जातो ठेवून सगळे देव धर्म जात पात नाते होते. नातं होतं सगळं घेऊन मी जातो आहे. मरते मी अमरते मी द्वंद्वाचा करणारी जीवनातलं द्वंद्व आपल्या मनावर आणि प्रतिमेवर पेलणारी कविता आहे. यावर मात्र कोणी ना कोणी बोली बिबट्याची उल्लेख केला कोणीतरी बिबट्याला. पर्यावरणावरती सुंदर कविता आहे. शिक्षक कशी समृद्ध असावा. राष्ट्रभक्त शिक्षक, मातृभक्त शिक्षक, कुटुंबवत्सल शिक्षक, समाजवत्सल आणि राष्ट्रावरती विश्वावरती प्रेम करणारा शिक्षक. एक शिक्षकाचा आदर्श मॉडेल या प्रवीण जोशींनी घालून दिलेला आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा खेळ खंडोबा या शिक्षण क्षेत्रावर सुद्धा त्यांनी प्रचंड ओरकडे ओढले. आम्हाला काय पडलंय शिक्षणाचं, सगळ्यात नगदी पीक राजकारणाचं. नगदी पीक जर राजकारणाचं असेल तर शिक्षण कशाला बोंगराला घ्यायचं. आणि म्हणून शिक्षण सोडून राजकारणामध्ये पिढी जाती आहे आणि सगळं राजकारणाचाही खेळ खंडोबा करतायत. अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची परखड कविता ही या कविता संग्रहात आपल्याला दिसते. याचबरोबर हे नाट्य होऊ कुणाचा तू ठरवते की आम्ही सहज बोलून जाई अर्धांगिनी. बायकोचं घरातलं भांडण तुला मांडलेलं आहे हे त्यांच्या घरातलंच असेल असं मला वाटत नाही. सहज बोलून जाई अर्धांगिनी. तिला कसे समजावू मी कधीच मेलोय मला नको विचारू. मी कधीच मेलोय आता मला विचारू नको. आपण एकटं राहायचं का सगळे घेऊन राहायचं याच्यावरती कविता आहे. पुढे म्हणतात ते माझ्याच शरीराला रोजच्या विस्तवाच्या डागण्या लागणे. हे अनेक कुटुंबामधले भानगड आहे. आई बाप नको असतात नव्या मुलीला सुनेला आणि ती सून आपली नवऱ्याला भाजत राहते. त्या डागण्या तो सहन करतो. इकडे माय आणि तिकडे आपली बायको या दोन्हीच्या कचाड्यामध्ये अनेकांनी आत्महत्या केल्या. हे वास्तव आहे समाजातलं. अनेकांचे घटस्फोट झाले सासूमुळे. माहेरची लोक सुद्धा फार बदमाश आहेत. सासू आपली आई नावाचा प्रकार. मुलगी सासरी गेल्यावर सुद्धा मध्ये मध्ये तेल घालत असते. बाय तू असं वाग तू कसं वाग आणि त्यामुळे बिघडून टाकते संसार. नवरा बायकोला नीट करू दे ना संसार, तू कशाला हस्तक्षेप करते. पण अशा प्रकारच्या संसाराचं चित्र बिघडवणाऱ्या अनेक कविता या ठिकाणी आपल्याला दिसतात. बोलायचं खूप असतं पण शब्दच फुटत नाही ओठाना. कसं सांगू तिला तू माझी अर्धांगिनी तर ते माझे विठ्ठल रुक्माई. ती मुलाची अडचण आहे. तू माझी बायको आहेस मला मान्य, तू चांगली बायको आहेस पण माझे आई वडील वाईट नाही. ती माझी विठ्ठल रुक्माई आहे. ही विठ्ठल रुक्माईची श्रद्धा त्याची ही आड आणि इकडे वीर अशा कोंडीमधला हा नवरा सापडलेला. आणि ही मुलाची वेदना घराघरातली वेदना आहे. हे घराघरातलं दुःख आहे. या वेदनेला स्पर्श करणारा हा कवी आहे. आणि म्हणूनच सर्वांग सुंदर अशा प्रकारची कविता लिहिताना पठ्ठे बापूरावाची कविता. हा एकच शाहीर कसा सापडला हे मला कोड आहे. पठ्ठे बापूराव ब्राह्मण म्हणून सापडला का हा मला शंका आलेला आहे. पण मला तो वाटत नाही कारण ब्राह्मणवादी माणूस नाही आहे. ब्राह्मण जाती जन्मून सुद्धा तो ब्राह्मणाचा पुरस्कार करणारा नाही. जानव्याचा कैवार या माणसाला नाही. तो ब्राह्मणाला शिव्या घालतो, मनुस्मृती जाळायला तयार होतो असा हा ब्राह्मण आहे. पठ्ठे बापूरावला का कविता लिहिली? स्वतंत्र एक कविता आहे. शाहू महाराजांवर नाही, आदरकरांवर नाही, लोकमान्य टिळकांवर नाही, गोळवलकरांवर नाही, सावरकरांवर नाही, पठ्ठे बापूरावरच का? पठ्ठे बापूराव हा ब्राह्मण असून शाहीर असून तो पवळा नावाच्या बाईशी नादी लागला होता. यांची पवळा कोणती आहे हा प्रश्न पडलेला. ती पवळा पडद्याआडच राहिली, ती समोर आलीच नाही. याशिवाय बापूराव एवढा जाणवा करत नाही याची खात्री वाटते. काही गोष्टी झाकून राहू द्या, वेगळी आहे बरोबर. सर्वांग सुंदर कविता आहे. मी एवढ्या कवितेचा काहीतरी दोष काढतच असतो, काहीतरी मर्यादा दिसतात मला, त्या मी मोकळेपणाने मांडतो. पण हा मला खरंच एक अभिमान वाटला या कवीचा. ग्रामीण भागातल्या मातीचं किती सुगंध आहे, किती गंध अत्यंत पवित्र आहे, नाळ किती पक्की आहे आणि आपल्या सर्वांनी त्यांच्या आईबापावर त्याच्यावर केलेलं प्रेम, त्याचे सर्व संगडी, त्याचे सर्व मित्र, ती सर्व आता जोशी आणि कुलकर्णी दोनच कुटुंबातली माणसं इथे दिसतात. दोन चार आहेत. देशपांडे सुद्धा इथे नाही. सबनीस पटवर्धन नेते लेले बिले काहीच नाहीये. इथे आहेत गायकवाड, इथे आहेत निगडी, इथे आहेत काय साळुंके, बरेच बहुजन समाजातले लोक आहेत. बहुजनांनी वाढवलेला घडवलेला संस्कारित केलेला हा कवी आहे. आणि म्हणून असा ब्राह्मण कसा असावा महाराष्ट्रातला तर आमच्या प्रवीण जोशी सारखा. नाहीतर आमच्या खेड्यामध्ये नाव असं म्हणतात ब्राह्मणाचा हाड नको भिंतीला. इतका वैताग येतो
आणि ब्राह्मण कसे नम्री आहे, आग लावे ब्राह्मण आहे, कराठी ब्राह्मण आहे, ती एकट्याचं नाव त्याचं इकडं नाव करणारे ब्राह्मण आहे. अशी अत्यंत चलाकी बेरकी ब्राह्मणी कुंती मारणारे ब्राह्मण ही अत्यंत नालायक आहे, नीच आहे. मी त्याला समर्थन करणार नाही. पण असा निस्वार्थी ब्राह्मण, असा व्यापक प्रमाणातला ब्राह्मण, व्यापक भावनेचा आणि भूमिकेचा ब्राह्मण हा जपणं तुम्ही जपणार हे श्रेय तुमचं आहे. हे संस्कार त्याच्या आई वडिलांनी ब्राह्मणी संस्कार केलेले आहेत. त्याचा श्रीराम बरोबर त्याला गवसतो, पण राम सुद्धा तो संकुचित त्याच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत आला. बहुजनाच्या गावानं त्याच्यावर केलेला बहुजनाचा संस्कार हा शाहू फुले आंबेडकरांचा संस्कार, हा आगरकरांचा संस्कार आहे, हा लोकमान्य टिळकांच्या भक्तीचा संस्कार आहे, अण्णाभाऊ साठेच्या संबंध विश्वात्मकतेचा संस्कार आहे, आंबेडकरांच्या विचाराचा संस्कार आहे. सर्व महापुरुषांचे संस्कार या कवितेमध्ये एकवटलेले आहेत. महापुरुष एकही कविता महापुरुषावरती नाही, पण महापुरुषाचा सारांश पचवणारी कविता आहे. आणि म्हणूनच ही कविता विचारदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ आहे, नागरिकाला आदर्श बनवणारी कविता आहे. नव्या पिढीच्या संबंध पिढीला, विद्यार्थ्याला नवीन धडे, नवीन राष्ट्रभक्ती, समाजभक्ती आणि खरा धर्म खरीच अशा प्रकारची माणुसकी शिकवणारी अशा प्रकारची कविता म्हणूनच मला महत्वाची वाटते. आणि अशा कविता संग्रहाला म्हणूनच उपशिक्षण अधिकारी इथे हजर आहेत, हे मला विशेष वाटतं. त्या वकिलाची आमची मंडळी वकील मंडळी आहे. एखादा वकील एवढी कविता चांगली लिहू शकतो, हे वकिलाच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाचा विषय. हा बाळ काउन्सिलच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा विषय, पुरंदर तालुक्याचा अभिमानाचा विषय. आचार्य अत्र्यांच्या वारशावरचा अत्यंत अस्सल अशा प्रकारचा कवी. अत्रे सुद्धा अण्णाभाऊ साठेच्या संदर्भातला अत्र्यांनी लिहिलेला लेख असतो. तो अमर शेखांच्या संबंध कवितेला न्याय देणारी अण्णाभाऊ साठेंनी आपली कादंबरी आचार्य अत्र्यांना अर्पण केलेली आहे. इतकं आचार्य अत्र्यांचं जानवं गळून पडलेलं आहे. समाजवादी अत्रे, पत्रकार अत्रे आणि ती परंपरा चालवताना हा माणूस तीच परंपरा जोपासतो आहे. एक आगरकरांची परंपरा, ही संबंध ब्राह्मणामध्ये सुद्धा पुरोगामी ब्राह्मणाची परंपरा. S.M. जोशी, डॉक्टर आपले कॉम्रेड डांगे, नानासाहेब गोरे, गप प्रधान, ही ब्राह्मणांची परंपरा, पुरोगामी ब्राह्मणांची परंपरा. RSSच्या ब्राह्मणांची परंपरा, गोळवलकरांची, अमुक-अमुक हे मानत नाहीत. हे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे समाजवादी ब्राह्मण आहेत. आणि ही परंपरा कुमार सप्तर्षी पर्यंत येऊन पोहोचते, माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. माझ्या गळ्यात जाणवलं आहे आयुष्यभर अशा प्रकारची भूमिका संबंध बौद्ध समाजानं, इस्लाम समाजानं, ख्रिश्चन समाजानं स्वीकारलं. एवढे मोठे प्रचंड 47 लाखाचं मानधन महाराष्ट्रानं आजपर्यंत दिले. 1600 कार्यक्रम या आजपर्यंत महाराष्ट्रात झाले. 6 वर्षात हे ब्राह्मणाला मला शिव्या घालतो, तर मी ब्राह्मणाला शिव्या घालतो, की त्याची गुपित आहे. बहुजन समाजाने मला स्वीकारलं. त्याच परंपरेतला हा ब्राह्मण कवी आहे. मी याला ब्राह्मण म्हणणार. ब्राह्मणाचा हा संबंध कलंक न मानता हा एक व्यवस्थित आदर्श अशा प्रकारचा माणूस आहे, आदर्श अशा प्रकारचा कवी आहे. असाच कवी असावा, असंच नागरिकत्व असावं. आणि गावाचा संबंध, गावाची नाव आमच्या कांचनबाईने सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. एका गरिबीपर्यंत आलेला, गावासाठी घरकुलासाठी धडपडणारा आणि माणुसकीच्या गावासाठी धडपडणारा हा वकील अशा प्रकारचा कवी, एका शिक्षक म्हणून जगत असताना साने गुरुजीच्या परंपरेतला हा गुरुजी आणि हा शिक्षक अत्यंत आदर्श अशा प्रकारची ही कविता लिहितो. आणि या संबंध पुरंदरच्या साहित्य प्रवासाचं, इतिहासाचं एक नवीन पान यांच्या नावावरती लिहिलं जाईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. हा गौरव मी ब्राह्मण म्हणून केलेला नाही, अस्सल माणूस म्हणून, अस्सल माणुसकी जपणारा, मानवी मूल्यांना न्याय देणारा आणि विश्वात्मकतेचं स्वप्न रंगवणारा कवी म्हणून मी प्रवीण जोशीचं कौतुक करतो. आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नी श्रद्धाताई पत्रकार, सुंदर सकाळच्या पत्रकार आहेत, त्या जागरूक आहे. या दोघांना मी शिवाजी महाराजांचं पुस्तक भेट देतो आहे. या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, विवेकवादी भूमिका. 6 महिन्यात 3 आवृत्त्या संपलेलं, 3500 पुस्तक